रायगड जिल्ह्यातील महाड शहरामध्ये प्रांत कार्यालया शेजारी असलेल्या ट्रान्सफॉर्मरला सायंकाळी भीषण आग लागली। परिसरातील एका दुकानदाराने कचरा जाळल्याने त्याची ठिणगी ट्रान्सफॉर्मरमधील ऑइलवरती पडली आणि आगीने रौद्र रूप धारण केले। बाजूला असलेल्या दुकान गाळ्यांमुळे आग विझवताना सुरुवातीला काही अडथळे आले होते, मात्र महाड अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत फोमचा मारा करून आगीवरती यशस्वी नियंत्रण मिळवले। या भीषण दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा इतर खासगी मालमत्तेचे नुकसान देखील झालेले नाहीये। मात्र ट्रान्सफॉर्मर पूर्णपणे जळून खाक झाला असून महावितरणाचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे। जबाबदारीचा उपाय म्हणून काही काळ संपूर्ण महाड शहराचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता, जो आता पूर्णपणे सुरळीत करण्यात आलेला आहे। महाड शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत असून दुकानदाराच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक चर्चा आहे। एमईसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे।